प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याचशा स्त्रियांचं हिमोग्लोबिन कमी असतं. यामुळे ऐन वेळेवर डिलिव्हरीच्या खूप धावपळ होते. अगदी रात्री बेरात्री हिमोग्लोबिन म्हणजेच ब्लडच्या बॅग शोधायसाठी पळापळ होते. तर आज काही सोप्या टिप्स सांगतो ज्याने प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही नॉर्मल हिमोग्लोबिन मेंटेन करू शकता. प्रेग्नन्सीमध्ये हिमोग्लोबिन मेंटेन ठेवायचं असेल आणि कमी हिमोग्लोबिन वाढवायचं असेल तर सर्वात सोपा उपाय म्हणजे काळे खजूर. रोज 3 ते 4 काळे खजूर प्रेग्नंट स्त्रीने जर खाल्ले तर त्यांचं हिमोग्लोबिन झपाट्याने वाढतं आणि यात कॅल्शियम असल्यामुळे वाढत्या बाळाची वाढ सुद्धा चांगली होते. म्हणजे दोघांच्याही गरजा पूर्ण होतात. तसंच ज्या स्त्रियांना डायबिटीज वगैरे नाही त्यांनी रेग्युलरली हप्त्यातून 1 ते 2 वेळा रेग्युलरली उसाचा रस घ्यावा. पण उसाचा रस हा वर्षभर मिळत नाही, पण त्याऐवजी तुम्ही गुळ शेंगदाणे खाऊ शकता. यामुळे प्रोटीन, कॅल्शियम आणि आयरन शरीरामध्ये जातं. त्याचबरोबर काळे मनुके 3 ते 4 काळे मनुके रोज अर्धा ग्लास पाण्यामध्ये भिजू घातले तर सकाळी ते एकदम फुलून जातात. तेच मनुके त्या पाण्यामध्ये पूर्ण चुरा करायचे आणि ते पाणी पूर्ण पिऊन घ्यायचं. यामुळे खूप चांगल्या प्रमाणामध्ये हिमोग्लोबिन शरीरात तयार होतं. त्याचबरोबर अंजीर, बीटरूट आणि नारळ पाणी यामध्ये प्रोटीन तर आहेच, त्याचबरोबर व्हिटॅमिन आणि आयरन सुद्धा आहे, जे वाढत्या गर्भासाठी सुद्धा उपयोगाचं आहे. या सर्व गोष्टी जर तुम्ही रेग्युलरली केल्या तर तुमचं हिमोग्लोबिन प्रेग्नन्सी म्हणजे अजिबात कमी होणार नाही.